खरं तर आता 3 पक्षांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलंय आणि त्यांच्याकडं भरपूर तिथं बहुमत आहे. 237 त्यांच्याकडे आमदार आहेत. 35 का 37 आमदार आहेत महायुतीकडं. त्याच्यामुळे त्यांना तिथं थोडा वेळ लागत असेल. ईव्हीएम संदर्भात अनेकांनी तक्रारी देखील केलेल्या आहेत. काल दिल्ली येथे बैठक देखील झाली. काय बैठकीमध्ये निर्णय झाला? नाही, खरं तर मी त्या बैठकीत नव्हतो. सगळे जे आपले ज्येष्ठ नेते आहेत, साहेब असतील, ताई असतील, सगळे जे आपले निवडून आलेले खासदार आहेत, जे दिल्लीत असतात, त्यांनी ती बैठक काल घेतलेली रात्री. आज मी तिथं दिल्लीला चाललोय. त्याच्यामुळे नक्की काय झालं, आज ते मी त्यांना विचारून घेईन आणि समजून घेईन. गोपीचंद पडळकरांनी काल टीका केलेली ऐकलं का? ऐकलं असेल तर ऐकलं काय वाटतं? नाही, खरं तर ते मी ऐकलं नाही. त्यांना म्हणजे मी माझ्या कामामध्ये व्यस्त होतो. माझा इथं आभार दौरा आहे बारामतीमध्ये. त्याच्यामुळे त्यांना ऐकायला वेळ मिळाला नाही. त्यांच्याकडून काय म्हणजे वेगळं आम्ही एक्सपेक्ट पण करत नाही. हे आमच्यासाठी काही नवीन नाहीये. सारखं ते काही ना काहीतरी बोलत असतात. पण वाईट काय वाटतं की ते आता महायुतीमध्ये आहेत आणि राष्ट्रवादी पण आता महायुतीचा भाग आहे. राष्ट्रवादी म्हणजे त्यांची राष्ट्रवादी. त्यांनी काहीतरी तिथं आक्षेप घेतला पाहिजे. त्यांनी काहीतरी तिथं बोललं पाहिजे. कारण शेवटी पवार साहेब एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत. एक मोठे नेते आहेत. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोक त्यांना तिथं रिस्पेक्ट करतात आणि त्यांच्याबद्दल किंवा कुठल्याही ज्येष्ठ नागरिकाबद्दल असं बोलणं हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि महाराष्ट्राला ते आवडत नाही. महाविकास आघाडीकडे खासदार भाजपच्या संपर्काला आहे त्याची चर्चा रंगू लागली नाही आणि त्याला भाजप त्याच्यामुळे आता खरं तर ते संपर्कात असतील नसतील मला ते माहिती नाहीये. मी खरं तर इथं फक्त बारामतीतच लक्ष घालतो. पण मला वाटत नाही की ते संपर्कात असतील. काही ठराविक लोक चर्चा करत पण असतील. पण चर्चा जरी आपण केली त्याच्यात चुकीचं काय? म्हणजे फक्त आपण बोलतो किंवा चांगले संबंध एकमेकांशी ठेवतो म्हणजे लगेच आपण त्या पक्षामध्ये जाणार आहे किंवा आपण त्या युतीमध्ये जात असतो असं नाही ना. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या पद्धतीने बारामती ते काय आहे, एकतर सगळं म्हणजे पक्ष आपला तुटल्यानंतर सगळे निवडणुका वरून खाली झाले किंवा तसं ते व्हायला लागले. लोकसभा पहिला आली, त्याच्यानंतर आपली विधानसभा आली आणि त्याच्यानंतर आता बहुतेक आपलं बारामती नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, हे सगळे निवडणुका आता इथून पुढे येतील. कारखाने असतील आणि आता आपल्याला हे सगळे निवडणुका ताकदीने तिथं लढवावे लागतील. आपल्या कार्यकर्त्यांना तिथं ताकद द्यावी लागेल. आपलं जे संघटन आहे ते आपल्याला इथं मजबूत करावं लागेल. नवीन लोकांना तिथं संधी द्यावी लागेल. स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना, युवकांना, युवतींना आपल्याला तिथं संधी द्यावी लागेल. त्यांची ताकद आपल्याला वाढवावी लागेल आणि हे जर सगळं आपण करू शकलो, केलं तर आपोआप मग आपल्या पक्षाची ताकद इथं वाढेल. कशा पद्धतीने तयारी करतात? नाही, अजूनपर्यंत त्यांनी ते निवडणुका अजून जाहीर केलेले नाहीयेत. अजून त्यांचे तारखा त्यांनी डिक्लेअर केलेले नाहीयेत. जेव्हा ते करतील तेव्हा आम्ही सगळे एकत्र बसू आणि आपल्याला कसं पुढे जायचंय त्या मीटिंग मध्ये आपण ठरवू. वारंवार हे टीका करतात अशा वाचाळवीरांना आवड कधी बसेल? काय आहे, जे महायुतीमध्ये आहेत एका काळी जे आपल्या सोबत होते त्यांनी महायुतीच्या नेत्यांकडे असे तक्रारी केले पाहिजेत की ही भाषा आपण सहन करून घेणार नाही. शेवटी विरोधक असू दे किंवा जे आपल्या सोबत असू दे असं बोललेलं कुणालाच आवडत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही ते आवडत नाही. मला आश्चर्य काय वाटतं की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे अशी लोक निवडून येतात आणि चांगली माणसं ज्यांना आम्ही समजतो जसे पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील, राजेश टोपे साहेब असतील, ज्यांनी स्वतः कोरोनामध्ये एवढं चांगलं काम केलं, अशोक पवार साहेब असतील, बाळासाहेब पाटील असतील, चांगली लोक तिथं निवडून जात नसतात आणि अशी लोक तिथं आपल्या
विधानसभेत जातात, हे कुठंतरी महाराष्ट्रामध्ये बदललं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि माझ्यासारखे अनेक युवकांचं हे मत आहे. साधारणतः आगामी काळात नागरी सरकार बारामती मागच्या काय घालायची घोषणा आहे का? पण पुन्हा एकदा विचारतो नागरी सरकार बारामती. की शेवटी ते आता भरपूर वर्षापासून इथं ते निवडून येत आहेत. नाही असं नाही. त्याच्या आधी त्यांचा सत्कार झालेला आणि त्याच पद्धतीने आता ते सत्कार ठेवतील. त्याच्यात काही चुकीचं नाहीये किंवा गैर नाहीये. शेवटी विधानसभा निवडणूक ही झाली आणि आता त्यांचे सगळे कार्यकर्ते आता एकदम उत्साहित आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हा सत्कार करायचा आहे, करावा असं वाटतोय. चांगली गोष्ट आहे. उलट तो त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. त्यांनी करावं. अजून मला खरं तर माझी भेटच झाली नाहीये. जर माझी भेट झाली तर 100% मी शुभेच्छा देईन. आज मी खरं तर दिल्लीला जाणार आहे कारण पवार साहेबांचा उद्या वाढदिवस आहे. त्याच्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आता मी इथं निघालोय. दिल्लीला जाणार आहे. पण जर उद्या मला दादा कुठं भेटले किंवा जर बारामतीत भेटले, दुसऱ्या कुठल्या कार्यक्रमात भेटले तर नक्कीच शुभेच्छा देईन.